नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. आज पॉलिटिकल बातमी ती म्हणजे शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन आहे आणि या वर्षी देखील शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन साजरा होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आणि त्यामुळे याही वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन मर्यादित स्वरूपातच साजरा करण्यात येत आहे आणि अशामध्ये 20 जून रोजी म्हणजेच उद्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्यासाठी शिवसेनेनं त्यांचे सगळे आमदार पवई येथील वेस्टर्न हॉटेलमध्ये ठेवले. याच हॉटेलमधील सभागृहामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि काही प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. तसंच राज्यभरातील शिवसैनिकांना सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. त्यामुळे शिवसैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तर शिवसेनेचा आज वर्धापन दिन असून या निमित्तानं शिवसेनेकडून एक टीझरही जारी करण्यात आलाय. पाहूयात. भगवा फडकवण्यासाठी सज्ज असणाऱ्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा करतो. हा महाराष्ट्र कोणी जगवला नसून मराठी रक्ताने जगवलेला आहे, तोही शिवसेनेने जगवलेला आहे. हा वारकऱ्यांचा भगवा, या छत्रपतींचा भगवा, हा हिंदूंचा हिंदुत्वाचा भगवा आहे. हमारा हिंदुत्व साफ है. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए. म्हणून हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे. तर विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जून रोजी म्हणजेच उद्या मतदान होतं आणि त्याआधी सगळ्या राजकीय पक्षांनी खबरदारी घेत आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा रंगली होती. मात्र शिवसेनेमध्ये कोणतेही अंतर्गत मतभेद नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. अपक्ष आमदार मविया सोबत असून मविया जरी वेगळ्या हॉटेलमध्ये असली तरी तीनही पक्ष एकत्र असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. कुठलं नेतू आणि कुठले मंत्री, शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की त्या पक्षामध्ये अंतर्गत मतभेद बरं का ते कधी होत नाही, होणार नाही. आणि अशा प्रकारचं जर कोणी अफवा पसरवत असेल तर त्यांना शिवसेनेचं अंतरंग कळलेलं नाही. बघा, बातम्या अनेक येत असतात. त्या बातम्यांच्या मागचे हेतू काय आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्यामुळे कोणाच्याही अंतर्गत बातम्यांच्या संदर्भात मी या ठिकाणी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. तर विधान परिषद निवडणुकीला आता 2च दिवस उरलेत आणि त्यामुळे एकच दिवस खरं तर उरलेला आहे, कारण त्या राजकीय घडामोडींना या सगळ्या घडामोडींना वेग आलाय. त्याआधी अजित पवारांनी मवियाची रणनीती ठरली असल्याचं सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये एकजूट असून मवियाचे 6 उमेदवार निवडून येतील असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय. तर अपक्षांकडे सन्मानानं मतं मागितली पाहिजे असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोलाही लगावलाय. 26चा आकडा गाठायला कमी पडणाऱ्यांची विकेट पडणार असल्याचं अजितदादा म्हणालेत आणि त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता याची उत्सुकता लागली आहे. आम्हाला अजून कुठल्याही आमदारांनी तसं सांगितलेलं नाही. आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांची बैठक प्रांताध्यक्षांनी बोलवलेली आहे. त्याला स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही लोक सगळे तिथं उपस्थित राहणार आहोत. त्यावेळेस काही कुणाला जर तसं झालेलं असेल, पण अजून तरी मला कुणी फोन करून तसं सांगितलेलं नाही की बाबा आम्हाला अशा पद्धतीनं कुणी फोन केला आणि दबाव आणला असं काही सांगितलेलं नाही. मान्यवरांचे पण वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट आले, परंतु आता सगळ्यांचे स्टेटमेंट अपक्षांची सर्वांनाच गरज आहे. अपक्ष पण 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. त्याला त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांचं मत मागितलं पाहिजे. लोकशाहीमध्ये शेवटी अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही आणि ह्यावेळेस आम्ही सगळेजण त्या अपक्षांशी संपर्क साधून कसं ते मत आपल्याला घेता येईल, आपल्या अधिकृत उमेदवारांना निवडून आणण्याच्याकरता घेता येईल, हा प्रकारचा प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला. जे 26चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल.
तर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय. विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावलंय. तर या आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांची मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठकही झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलंय. महाविकास आघाडीचा पत्त्यांचा बंगला हा राज्यसभेच्या निवडणुकीत हल्ला होता, पण आता येत्या 20 तारखेला तो थेट कोसळेल असा दावाच फडणवीसांनी केलाय. असं आहे की तिन्ही पक्षांमध्ये अनरेस्ट आहेच, कोणाचाही कोणावर विश्वास नाही आहे. आणि आपण सगळ्यांनीच न्यूज चालवल्या ते मी बघितल्या की तिन्ही पक्ष एकमेकाचे मतं फोडण्याकरता एकमेकाच्या आमदारांना फोन करतायत, प्रयत्न करतायत आणि टोकाचे प्रयत्न देखील चाललेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपला निवडून येईल याकरता सगळ्यांचे प्रयत्न आहेत, ते साहजिक आहे. आणि त्यामुळे कुठेतरी हा समन्वयाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. मी काही बोलायचं कारण नाही आहे, ते त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी एका हॉटेलमध्ये ठेवावे, 3 हॉटेलमध्ये ठेवावे किंवा घरी ठेवावे, हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पुरतं आमचा प्रयत्न आहे की आमचा 5वा कॅन्डिडेट निवडून आला पाहिजे. त्याकरता जी काही जमवाजमव करायची आहे, मी आधी देखील सांगितलं की शेवटी जो एक असंतोष आहे त्या असंतोषाला वाट मिळाली पाहिजे याकरता आम्ही 5वा उमेदवार उभा केला आहे. आणि मला असा विश्वास आहे की हा असंतोष आमच्या 5व्या उमेदवाराला निश्चित त्या ठिकाणी विजयी करेल. मी असं बिलकुल म्हणत नाही की निवडणूक सोपी आहे, पण एवढंच सांगतो की संभव आहे, असंभव नाही. आणि आता बातमी ती म्हणजे कोकणच्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होतीये. मानवी वस्तीला आणि किनाऱ्यालगत असलेल्या नारळी पोफळीच्या बागांना धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे समुद्र किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. दापोली येथील या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरेनं. कोकणचे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोली तालुक्याला सुमारे 50 किलोमीटरचा सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा लाभला आहे. याच समुद्रकिनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या समुद्रकिनाऱ्याला मोठ्या प्रमाणात पर्यटकाकडून पसंती दिली जाते, परंतु याच समुद्रकिनाऱ्याची मोठ्या प्रमाणात समुद्र उद्यानामुळे धूप होत असल्यामुळे या समुद्रकिनाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी याच ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणीसुद्धा जोर धरते आहे. अनेक लोकांच्या या ठिकाणच्या वस्तीला, मानवी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. अनेक लोकांच्या बागेमध्ये पाणी घुसतंय. तर समुद्रकिनाऱ्यापट्टीवरची जी धूप आहे ती थांबवण्यासाठी आणि इथला समुद्रकिनारा सुरक्षित करण्यासाठी या समुद्रकिनाऱ्यावरती ठिकठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे होणे गरजेचं आहे. अनेक समुद्रकिनारपट्टीवरती लोकांचे रिसॉर्ट आहेत आणि या रिसॉर्टला सुद्धा या समुद्र उद्यानाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. अनेक ठिकाणी तर लोकांच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. चक्रीवादळासारखी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा मात्र या समुद्रकिनारपट्टीवरच्या घरांना धोका निर्माण होतो, इथल्या बागायतीला धोका निर्माण होतो. लोकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे आणि असं नुकसान टाळण्यासाठी या समुद्रकिनारपट्टीवरती धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची गरज आहे आणि लवकरात लवकर समुद्रकिनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा व्हावा अशा प्रकारची मागणी स्थानिकांमधून जोर धरते आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, मुरुड, रत्नागिरी. समुद्राला उधाण येत असल्यामुळे दापोली तालुक्यातल्या पाचपंढरी गावाला धोका निर्माण झालाय. समुद्राचं पाणी थेट घरात येत असल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळेच धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. मात्र प्रशासन काम करण्याऐवजी स्थलांतराची नोटीस देत जबाबदारी झटकते आणि त्यामुळेच गावकरी मोठ्या संकटात सापडलेत. समुद्राला उधाण येऊन मोठ्या लाटा धडकत आहेत. या लाटांमुळे थेट घरात पाणी शिरत आहे. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगर अशा धोकादायक कात्रीमध्ये हे गाव अडकलंय. त्यातच या लाटांमुळे जीवाला मोठा धोका निर्माण झालाय. पाण्यामुळे घरातल्या वस्तूंचं नुकसानही होत आहे. प्रशासनाकडून धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज आहे. मात्र असं असताना प्रशासन स्थलांतराची नोटीस बजावत स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. मात्र
स्थलांतरित व्हायचं तरी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय. जीवन मरणाचा प्रश्न प्रशासनानं लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी केली जाते. त्यांच्या अधिकाऱ्यांनी सर्वे करून ग्रामपंचायत मार्फत सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी जी धोकादायक वस्ती आहे, धोकादायक जागा आहे, एरिया आहे, अशा ठिकाणी दगडी बांधरा टाकून किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंत घालून लोकांना दिलासा दिला, लोकांना आधार दिला, तर लोकांचा जीव वाचेल आणि लोक त्या ठिकाणी सुखी आणि आनंदाने राहतील. आपल्याकडे वारंवार मागणी केली, बांद्राची मागणी केली असताना त्या ठिकाणी थोडासा बांद्रा झालेला आहे आणि आणखी बांद्रा व्हायचं बाकी आहे. तो व्हायला पाहिजे, पण आजपर्यंत होत नाही. आणि त्याच्यामुळे आमची शेजारची घरं आहेत, त्याच्या घरांना प्रत्येक वेळेस उधाणाच्या वेळेस धोका असतो. पाणी त्यांच्या घरामध्ये घुसला जातो आणि त्याच्यामुळे त्या लोकांना तिथला त्रास होतो. हाय टाईड, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी या आपत्तींमुळे समुद्री उधाणाच्या लाटा थेट घरात शिरतायत. रात्री अपरात्री अचानक समुद्राच्या पाण्यात वाढ झाल्यास रात्रभर जागं राहावं लागतं. यामुळे आता प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होतोय. म्हणजे एक लाट मारल्याबरोबर अख्ख्या भिंत्या हलतात. आज आम्हाला वाटलं आम्ही झोपेत मरताव काय जगताव, हे आम्ही असे रात्रभर बसून राहताव घरामध्ये. ह्यासाठी धक्का आहे, दोन साईडने संरक्षण करणं, मधीच त्याला कॅम्प भरला आहे. ह्याच्या पाण्यामुळे जाम त्रास आहे आम्हाला. समुद्राचं पाणी येतो, लांटी येतात, पाणी घरातलं येते. आम्ही रात्रीची झोपत नाही, मुलांना घेऊन आम्ही नुसते बसून राहतो बाहेर येऊन. त्याच्यामुळे पाण्यामुळे आमच्या घरांना धोका आहे, मुलाबाळांना आम्हाला धोका आहे. सरकार कधी दक्षता घेणार? आम्हाला बांधारा बांधून पाहिजे, ते लक्ष घेत नाही. 5,000ची लोकवस्ती असलेल्या पाच पंढरी गावातल्या 100 घरांना उधाणाचा मोठा धोका आहे. ही 100 घरं वाचवण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याशिवाय आता कोणताही दुसरा पर्याय नाही. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली. तर गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमध्ये खेडमधले परसरे आणि बिरमणी गावात दरड 10 घरांवर कोसळून 19 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आजही खेडमधील 3 वाड्या अत्यंत धोकादायक म्हणून सरकारनं जाहीर केल्या आहेत. सर्वे करून तात्काळ पुनर्वसन करण्याचं आश्वासनही अद्याप पूर्ण झालेलं नाही. तर यंदा पुन्हा जर दरड कोसळली तर जायचं कुठे असा सवाल ग्रामस्थ करतायत. धोकादायक असलेल्या ठिकाणच्या लोकांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्यावेळेचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दौरा करून त्यावेळेच्या कलेक्टरांना याचा सगळा सर्वे करावा आणि त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये पाठवावा, जेणेकरून त्यावर निर्णय घेता येईल अशा पद्धतीने सूचना केल्या. गेल्या वर्षी नंतर आज देखील या वर्षी आता पावसाळा 2022चा सुरू होईल. आजही या लोकांचं पुनर्वसन कुठल्या परिस्थितीमध्ये झालेलं नाहीये. आज प्रशासनानं 200 कुटुंबांना त्या ठिकाणी आपण स्थलांतरित व्हावं अशा पद्धतीने नोटिशा बजावलेल्या आहेत. मला वाटतं या सगळ्या अन्यायकारक आहेत. 1 वर्षाच्या कालखंडामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करून जाहीर केलं होतं, परंतु आज तागायत पुनर्वसन झालं नाही. यावर्षी मग आपल्याला जो गेल्या वर्षी आपण GSIचा रिपोर्ट घेतलेला होता, त्या GSIचा रिपोर्ट आपल्याकडे मिळाले आहे. त्या अनुषंगाने आपल्याकडे 28 गावे आणि 42 वाड्या हा दरड प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये जर लोकसंख्या धरली तर बऱ्यापैकी जास्तच एक 15-20 हजारांच्या वर लोकसंख्या अंदाजे जाऊ शकते. 28 गावे आणि 42 वाड्यांमध्ये काही ठिकाणी छोट्या छोट्या वाड्या आहेत. यामध्ये पण GSIनी आपल्याला वर्गीकरण करून दिलेलं आहे, वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3. यामध्ये वर्ग 1 म्हणजे अत्यंत धोकादायक. यामध्ये आपली 3 वाड्या जातात, म्हणजे 3 गावं जातात. यामध्ये पोसरे खुर्द आहे, त्याच्यानंतर शेलडी पायरवाडी आहे आणि तिसरी जी आहे ती आपली बिरमणी विराची वाडी, जिथं आपल्याला गेल्या वर्षी घटना घडलेल्या होत्या. तर गेल्या वर्षी पुराचा फटका बसलेल्या अकोला शहरातील खडकी आणि कौलखेड परिसरामध्ये अद्यापही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत. मागच्या वर्षीच्या आठवणीनं नागरिकांना पुराची भीती वाटतेय, तर प्रशासनाला नदी खोलीकरण करण्याची मागणी केली होती. नदीकाठच्या परिसरामध्ये ब्लू झोन आणि रेड झोन अशा 2 झोनच्या आसपासही कुठल्याच प्रकारचे निवासस्थान बांधण्यास परवानगी नाहीये. तरी देखील शहरातील मोरणा आणि विद्रुपा नदीकाठी मोठ्या प्रमाणात लेआउट टाकून वस्ती निर्माण केली गेली आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा पुराचा फटका बसू शकतो.
आम्हाला खूप त्रास झाला. इकडे इतका पूर आला होता, सगळं आमचं घरातले सामान सगळीकडे सगळं वाहून गेलं आणि खूप परेशानी झाली आमची. आणि जेव्हाचे कणकीचे डबे आमचे उलटे पडले, सिलेंडर उलटं पडलं, 2-2 पोते गहू आमचे पाणी गेलं त्यात नाल्याचं. पैसेसुद्धा आम्हाला 1 रुपया बी दिला नाही. तर पावसाळा सुरू झाला तरी देखील उल्हासनगर पालिकेची नालेसफाई अजूनही अपूर्णच आहे. नालेसफाई पावसाळा सुरू होऊन देखील निविदा प्रक्रियेत अडकली होती आणि आता कुठे शहरातील नालेसफाईसाठी तब्बल 1,26,00,000चं टेंडर निघालंय. 26 जूनपर्यंत हे काम पूर्ण करायचंय. तर पालिकेच्या या दिरंगाईचा फटका पाणी साचून नागरिकांना बसू शकतो. जून महिना सुरू झालाय आणि जून महिन्याचे 2 आठवडे उलटून गेले आहेत. मात्र उल्हासनगर महापालिकेला नालेसफाई करण्याची जाग पावसाळ्यानंतर आली आहे. साधारणतः मे महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत ही पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई झाली पाहिजे होती. मात्र उल्हासनगर महापालिकेनं जो 2-3 दिवस सतत पाऊस पडतोय त्याच्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचतंय. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेनं आपण पाहू शकतो की शहाडच्या परिसरामध्ये उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये ही जी नालेसफाई आहे ती करायला सुरुवात केलेली आहे. पोखलन उतरलेला आहे, नालेसफाई होतीये. मात्र पावसाळ्यापूर्वी ही नालेसफाई महापालिकेनं का केली नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये जवळजवळ 40 नाले आहेत. त्याच्यामधले बहुतांश नाले हे मोठे आहेत, तर अनेक नाले हे शेकडो नाले हे छोटे आहेत आणि त्याच्यामुळे मनुष्यबळ वापरून जे छोटे नाले आहेत त्यांची सफाई केली जाते. मात्र जे मोठे नाले आहेत त्यांना अशा प्रकारे पोखलनच्या माध्यमातून तो कचरा बाहेर काढून त्याची नालेसफाई केली जाते. मात्र ही नालेसफाई केली जात असताना जी घाण आहे ती बाजूलाच रस्त्यावर ठेवली जाते आणि 2-2, 3-3 दिवस ती उचलली जात नाहीये. आणि त्यानंतर पाऊस पडल्यानंतर याच्यातली काही गाळ ही काही जो कचरा आहे तो पुन्हा नाल्यात जातो आणि त्याच्यामुळे पुन्हा नाले तुंबून याच्यातलं जे पाणी आहे ते रस्त्यावर येतं, नागरिकांना त्याचा त्रास होतो. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे की पावसाळ्यापूर्वी उल्हासनगर महापालिकेला नालेसफाई करण्याची जाग का आली नाही. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. आणि यानंतर बातमी वाशिममधून, ती म्हणजे वाशिममध्ये शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीचं 75% क्षेत्र असलेल्या सोयाबीन पेरणीसाठी घरगुती बियाण्यांना सर्वाधिक पसंती मिळते. बीज प्रक्रिया केलेल्या घरगुती बियाण्यांमुळे सोयाबीन उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे आणि यासाठी कृषी विभागाच्या वतीनं 1 एप्रिलपासून वाशिममधील 700हून अधिक गावांमध्ये बीज संस्करणाची मोहीम राबवण्यात आली आहे आणि त्यामुळेच गावातील महिलांना बीज प्रक्रियेच्या त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. तसंच शेतकऱ्यांना देखील गावातच उगवण क्षमता तपासून तयार केलेलं बियाणं उपलब्ध झाल्यामुळे खराब बियाण्यांमुळे येणारं दुबार पेरणीचं संकटही टळलंय. पारंपरिक पद्धतीने शेती करायचो त्यावेळेस बीज प्रक्रिया करायचो नाही, पण आता असं ठरवलं की दुबार तिबार पेरणीचं संकट येते. त्याच्यामुळे दुबार पेरणीचं संकट आपल्यावर येऊ नये त्याच्यामुळे सुरुवातीला घरचे बियाणे ठेवून आणि बियाणे चांगले चाळणीतून चाळून 1 वर्णी बियाणे घेऊन त्याची बीज प्रक्रिया करतो आणि तेच बियाणे माझ्या स्वतःच्या शेतात मी पेरतो. कडे 20 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये साधारण सर्व पहिले आम्ही म्हणजे थैलीचे बियाणं पेरत होतो, परंतु आता त्याच्यामध्ये असं की घरचेच बियाणं वापरायला लागलो. त्याच्यातली जास्तीत जास्त 35% बियाणं म्हणजे थैलीचं खरेदी करायचं आणि 65% पहिले घरचंच वापरायचं. अशा पद्धतीने ते हे केलं आणि 0% खर्चावर आधारित शेती करण्याच्या उद्देशानं मी सरीवरंबा केलेला आहे. त्याच्यातनी एक तर बियाण्याचा बचाव होतो आणि उत्पन्नातनी चांगल्या प्रकारे भर पडते. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली आहे. अशामध्येच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय. पावसानं पाठ फिरवल्यामुळे जळगाववासियांची निराशा झाली असून पावसाच्या आशेनं अनेक शेतकऱ्यांनी खरीपाची केलेली पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारपासून पावसाचा जोर अधिकच असणार आहे. मात्र येत्या 2 दिवसात पाऊस जर कोसळला नाही तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट ओढावणार आहे. मागील आठवड्यामध्ये वादळी पाऊस झाला. शेतकऱ्यांना असं वाटलं की मान्सूनची सुरुवात आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी जे पेरणी करून टाकली. परंतु आता जे पावसाने पाठ फिरून दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात की परत तापमान जे आहे ते भयानक वाढून गेलेलं आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपलेलं आहे.
मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये येथील सर्व शेतकरी येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये जर का पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना निश्चितच दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावरती येऊन ठेपलेलं आहे. भंडारा इथं खत कंपन्या कृषी केंद्र चालकांच्या मदतीनं शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा प्रकार समोर आलाय. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर मुख्य खतासोबत दुसरं लिक्विड खत खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप होतोय. तर या दुय्यम खताचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग नसताना देखील हे खत शेतकऱ्यांच्या माथी मारलं जाते. दुय्यम खत घेतलं नाही तर मुख्य खत मिळणार नाही अशी धमकीच चक्क रासायनिक खत निर्मिती कंपनीकडून दिली जाते. अशा प्रकारे शेतकऱ्याची आर्थिक लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्यामुळेच या गंभीर विषयाकडे कृषी मंत्री लक्ष देणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. युरिया भेटत नाही म्हणून आम्ही कंपन्याकडून घेतो. युरियावरती प्रत्येक कंपन्यावाले लिंक देतात, त्याच्यात लिक्विड असते, कधी पाकिट असतात आणि ते पाकिट आम्ही शेतकऱ्याला देतो तर शेतकरी टाळाटाळ करतात घ्यायसाठी आणि भांडणं होतात. तर कंपनीने कसं आहे, युरिया असो किंवा बाकीचे इतर जेही खते असो, कंपन्यांनी ते खतावरती लिंकिंग देणे बंद करायला पाहिजे. जेव्हा युरिया खत घ्यायला जेव्हा येतो तेव्हा त्यांचं सपोर्टर जे मटेरियल असते ते जसं झिंक वगैरे ते घेतल्याशिवाय तुम्हाला युरिया मिळणारच नाही अशा पद्धतीने ते आम्हाला म्हणजे बोलत राहतात. त्याच्यामुळे मग आम्हाला त्यावेळेस युरियासुद्धा मिळत नाही तर मग आमची फसगत होते सर. तर ते नेहमी सांगतात की तुम्हाला एक युरियाच्या बरोबर तुम्हाला हा पावडर घ्यावा लागेल, हा लिक्विड न्यावा लागेल आणि आम्हाला आवश्यकता नसताना सुद्धा तो माल आम्हाला म्हणजे घ्यावा लागतो आणि तेवढा भुदंड आमच्यावर बसतो. कुठंतरी शेतकऱ्यांची म्हणजे खूप मोठी लूट होत आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खरीपाची पेरणी तोंडावर असतानाच बोगस बियाणं आणि खतांचा सुळसुळाट झालाय. कृषी विभागाच्या भरारी पथकानं केलेल्या कारवाईमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मशागतीची सगळी कामं पूर्ण केली आहेत. पावसानं ओढ दिल्यानं जिल्ह्यात पेरणी खोळंबली आहे. पावसानं ओढ दिल्याचं संकट, दुसरीकडे बोगस बियाणं आणि खतांचा सुळसुळाट अशा विचित्र कात्रीत शेतकरी अडकलाय. कृषी विभागाच्या भरारी पथकानं केलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात. खतं आणि बियाणांचा काळा बाजार होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा कृषी अधीक्षकांनी भरारी पथकं नेमली. अचानकपणे दुकानांची तपासणी केली जाते. 115 दुकानांच्या तपासणीत 11 दुकानांमध्ये दोष आढळून आलाय. त्यातील 4 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आलेत. शेतकऱ्यांना जास्त दराने विकल्याचे आढळून आलं. काही ठिकाणी पॉज मशीनवरून विक्री न केल्याचं आढळून आलं. अशा वेळेस अशा 2 खत दुकानदारावर आणि 2 बियाण्याच्या दुकानावर अशा एकूण 4 दुकानावर या आठवड्यामध्ये आम्ही त्यांच्या परवाने निलंबनाची कारवाई केलेली आहे. जिल्ह्याची जेवढी मागणी आहे तितका बियाण्यांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे कृषी विभागानं जिल्ह्याला साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दुकानदार करतायत. तर बाजारपेठेत कोणतं बियाणं खरं आहे तेच कळत नसल्याचं शेतकरी सांगतायत. शेतकरी DAPचीच मागणी करतो, परंतु आम्ही म्हणतो किंवा NPK 12-32 असेल, 10-20 असेल, 20-20-13 असेल, ह्या तिन्हीपैकी कुठलंही घ्या. बोगस काही खताचं बोगस आपल्या कळंब तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बोगस खताचा साठा कुठंच उपलब्ध नाहीये. तुटवडा असल्यामुळे बोगस खताची हे आहे. बियाणे मिळतात का तुम्हाला व्यवस्थित शेतकऱ्याला? नाही ना, बियाणे व्यवस्थित मिळत नाहीत शेतकऱ्याला. मग काय पर्याय काय करावं लागतंय आता? बोगस बियाणं आणि बोगस खतांमुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगामच वाया जातो. त्यामुळे कृषी विभागानं अधिक तत्परतेनं काम करण्याची गरज आहे. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. आणि आता बातमी ती म्हणजे मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. आत्ताची ताजी बातमी पाहतोय. सायन पनवेल महामार्गावर खारघर जवळ एक अपघात झालाय. खारघर पुलावर 2 ट्रेलर आणि कारमध्ये धडक झाली असून अपघातामुळे बेलापूर पर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत. विनय, सध्या काय परिस्थिती आहे?
मनाली मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरती ही वाहतूक कोंडी झालेली आहे. जो सायन पनवेल मार्गावरती खारघरचं पूल आहे, या पुलावरतीच हा अपघात झाल्यामुळे पूर्णपणे जो पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. पोलिसांनी पर्यायी मार्ग म्हणून पुलाच्या खालच्या बाजूनी वाहतूक वळवली आहे. मात्र वाहतूक वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे खालच्या मार्गाने वाहतूक वळवून देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. खारघर पासून म्हणजे मागच्या 3 किलोमीटर पर्यंत ही रांग वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. बेलापूर पर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे. आता 2 ट्रेलर आणि एका कारमध्ये हा अपघात झालेला आहे. 2 ट्रेलरच्या अपघातात धडक दिल्यानंतर जी शेजारी जी कार जात होती त्या कार ट्रेलरच्या आतमध्ये घुसलेली आहे. सुदैवाने यामध्ये कोणी गंभीर जखमी झालेला नाही. मात्र या अपघातामुळे पूर्णपणे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. एकाच मार्गाने एकाच लाईननी गाड्या फक्त पुढे जातात. बरोबर आहे. पोलिसांनी जरी गाड्या ज्या आहेत, वाहनांचा मार्ग जो आहे तो बदललेला असला तरी देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे खारघर पुलावर कार आणि ट्रेलरच्या अपघातामुळे वाहनांची लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळते. धन्यवाद विनय सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे नागपूर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मागील 10 वर्षात 2 तलाव नामशेष झालेत. ज्या तलावांवर कोट्यावधींचा खर्च केलाय तिथं जंगलाचं साम्राज्य निर्माण झालंय, तर काही तलाव हे बिल्डर्स आणि अतिक्रमण यांनी गिळंकृत केले. आणि त्यामुळेच आता पालिकेनं आतापर्यंत जो काही खर्च केलाय तो वाया गेलाय असंच म्हणावं लागेल. हा आहे नागपूरमधील पांढरा बोडी तलाव. 2014 ते 2018 या काळात तलावाच्या विकासासाठी सरोवर पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत 3,28,00,000 रुपये खर्च करण्यात आले. मात्र या तलावाची स्थिती अत्यंत विदारक आहे. या ठिकाणी झाडं झुडपं आणि घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे खरंच या तलावावर जो निधी खर्च केल्याचं पालिकेनं दाखवलंय तो खर्च गेला तरी कुठे, हा प्रश्न उपस्थित होतोय. दूरवर बघितलं तर सगळं जंगल झुडूप माती हे सगळे दगड धोंडे दिसत आहे. मात्र स्थानिकांचा जो प्रश्न आहे किंवा स्थानिकांनी जी माहिती दिली त्यांच्यानुसार की ते थोडंफार काम झालं पण इतक्या मोठ्या निधीचं काम झालं असेल असं त्यांना वाटत नाही. आणि तुम्ही जर का या सगळ्या तलावाला बघितलं तर एक प्रकारे हे जंगलाचं साम्राज्य इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. नागपूर महानगरपालिकेचे मागच्या 10 वर्षामध्ये जे एकूण तलाव आहेत त्यापैकी 2 तलाव नामशेष झाले हे स्वतः नागपूर महानगरपालिकेने सांगितलं. तिकडे जी सुरक्षा भिंत आपल्याला दूरवर पाहायला मिळते ती सुरक्षा भिंत देखील काही बाजूच्या पलीकडले जे खाजगी स्पोर्ट्स क्लब आहे त्यांनी बांधलेली आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने कशावर हे 3.5 कोटी खर्च केले हाच प्रश्न आहे. नागपूर महानगरपालिकेकडून माहितीच्या अधिकारात देण्यात आलेल्या माहितीनुसार 2007 मध्ये शहरात एकूण 13 तलाव होते. त्यापैकी अंबाझरी तलाव, फुटाळा तलाव, लेंडी तलाव, नाईकनगर तलाव, पांढरा बोडी तलाव, सोनेगाव तलाव, गांधी सागर, बिनाकी मंगळवारी तलाव व पोलीस लाईन टाकळी तलाव हे 11 तलाव अस्तित्वात, तर डोब आणि संजय नगर तलाव नामशेष झाले. एखाद्या विकसित शहरात 2 तलाव अतिक्रमण आणि कचऱ्यामुळे नामशेष होणं धक्कादायक आहे. महानगरपालिकेनं त्याला इन्फॉर्मल सेटलमेंटच्या नावानं सोडून दिलंय. की 2 तलाव जे आहेत संजय नगर तलाव व डोम तलाव सेटलमेंट केलं. याचा अर्थ हा की हा तलाव जो हा विकला गेला असेल किंवा काय गेला असेल, परंतु हा NMCचा तलाव राहिलेला नाही आहे आणि तो जवळपास नष्ट झालेला आहे. जे 2 तलाव आहे संजय नगर तलाव आणि डोम तलाव याचे अस्तित्वच उरलेलं नाही आहे हे यावरनं सिद्ध झालेलं आहे. नागपूर महानगरपालिकेचा कारभार पुढे आल्यानंतर पर्यावरणवाद्यांना धक्काच बसलाय. जे तलाव अस्तित्वात आहेत त्याला पालिका सांभाळू शकत नाही आणि ज्या तलावात विकासाच्या नावावर काम केलं जातं त्याला भ्रष्टाचारानं पोखरून काढलंय. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर गुजरातच्या पावागड परिसरात जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे गडावर जाणाऱ्या नागरिकांना त्याचा चांगलाच त्रास होतोय. या ठिकाणाची रोपवे सुद्धा काही काळासाठी बंद करण्यात आली असून आता या ठिकाणी पायऱ्याही काही काळ बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तर देशभरातल्या अनेक भागांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. आसाममधील चिरांग जिल्ह्यात देखील पूर आलाय. जिल्ह्यातील भरतभूतान सीमांतर शिशुबारी गावामधील 100 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गावात पाणी शिरल्यामुळे गावकरी गावातच अडकले होते, तर होजाईमधील रेल्वे रुळांवर पाणी साचले आणि त्यामुळे अनेक गाड्यांच्या फेऱ्या देखील आता रद्द करण्यात आल्या. तर राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात पाणी शिरल्याचं पाहायला मिळालंय. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या. दुसरीकडे उधमपूरमध्ये रावी नदीला आलेल्या पुरामध्ये जनावरं देखील अडकली होती. मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीनं रौद्ररूप धारण केलं. तर गुजरातमध्ये मुसळधार पावसामध्ये समुद्रकिनाऱ्यावर उभी असलेली कार वाहून गेली आहे. एक कुटुंब समुद्रकिनारी असलेल्या मंदिरात दर्शनासाठी आलं होतं. जोरदार वाऱ्यामुळे कार चालकाचं नियंत्रण सुटलं. यामध्ये कार समुद्रात वाहून गेलेली आहे. सुदैवानं यात असलेल्या कुटुंबाला कारमधून बाहेर काढण्यात यश आलं. तर मरीन ड्राईव्ह आपल्या सगळ्यांचंच आवडतं ठिकाण आहे. मुंबईमध्ये आलं की मरीन ड्राईव्हला गेलो नाही असं होत नाही. मात्र हेच मरीन ड्राईव्ह 28 वर्षांनी पाण्याखाली जाईल असा RMSI संस्थेच्या अभ्यासात निष्कर्ष निघालाय. आणि याचंच कारण म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाढत असलेली पातळी. नेमकं काय होणार आहे 28 वर्षांनी, पाहूयात स्पेशल रिपोर्ट. मरीन ड्राईव्ह, मायानगरी मुंबईची ओळख. मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवण्यासाठी लोक आवर्जून इथे येतात आणि म्हणूनच दिवसभर या परिसरात नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या कट्ट्यावर बसून लोक तासनतास समुद्राच्या लाटा न्याहाळत असतात. मुंबईची शान आणि ओळख असलेला हा परिसर समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतल्या विकास कामांचा थेट परिणाम समुद्राच्या पाणी पातळीवर होत असल्याचं RMSI या संस्थेच्या अभ्यासामधून समोर आलेलं आहे. 28 वर्षांनंतर मरीन ड्राईव्ह समुद्राच्या पाण्याखाली जाणार असून भरतीचा सगळ्यात जास्त धोका हा मरीन ड्राईव्ह किनाऱ्यापासून 10 किलोमीटर मधल्या परिघात असलेल्या इमारतींना बसणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह परिसरातील 67% इमारतींना धोका संभवतोय. कोस्टल रोडच्या निर्मितीमुळे हा धोका वाढल्याचं RMSIच्या अभ्यासातनं समोर आलेलं आहे. भविष्यातल्या या धोक्यामुळे मरीन ड्राईव्ह परिसरातल्या रहिवाशांची चिंता आता वाढलेली आहे. लेकिन ये जो अभी टाइडल जो करंट चेंज हो रहे हैं, वाटर लेवल राइज हो रहे हैं, आप देख रहे होंगे हर साल मानसून में पेपर में भी आता है कि जो कचरा है पानी का, वो द सी इज सेंडिंग इट बैक टू अस. अब मरीन ड्राइव पे देखोगे कचरा हर साल बढ़ते जाता है. जो सिंकिंग हो रही है, जो पानी का लेवल ऊपर आ रहा है और जो ज़मीन नीचे जा रही है, उसका डेंजर है. क्योंकि हर एक साल में पेपर के उसमें भी हर एक रिपोर्ट में ये आता है कि भाई एक साल में 2 इंचेस लैंड नीचे सिंक हो रहा है. मे बी आई वाज स्मॉल, मैं बच्चा था उस टाइम, और आज जैसे मैं अभी समुद्र को दिखता, मुझे समुद्र नीचा दिखता उल्टा, क्योंकि ये ज़मीन को उठाया गया था. हमारे ABCD रोड को सारा उठाया गया है, 1-1 फुट ऊंचा किया गया है. हमारी फुटपाथ को, हमारे रोड को, सारी रोडें बनी है. पूरा बॉम्बे उठाया गया है, राइट अप टू ग्रांट रोड, चर्नी रोड को उठाया गया है. मरीन ड्राईव्ह परिसरात रस्त्यालगत प्रसिद्ध आर्ट डेको शैलीतल्या इमारतींचं संकुल आहे. 1920 ते 1940 या काळात यांचं बांधकाम करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारच्या इमारती असलेलं जगातलं मुंबई हे दुसरं शहर आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातल्या तब्बल 2500हून अधिक इमारतींना धोका निर्माण झालाय. मरीन ड्राईव्ह परिसरात म्हणजेच ह्या सगळ्या समुद्रालगत रस्त्याला लागून जवळपास 2000 पेक्षा अधिक इमारतींना
धोका असणार आहे असं या सर्वेमध्ये सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये ह्या इमारती उभ्या आहेत यांना अधिकचा धोका जो आहे हा येणाऱ्या काळांमध्ये येऊ शकतो आणि या इमारतीसुद्धा पाण्याखाली जाऊ शकतात अशा पद्धतीचा निष्कर्ष जो आहे हा संशोधनामध्ये आलेला आहे. या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर तिवरांच्या संवर्धनाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मैंग्रोव का ये फायदा है कि वो सी लेवल को ऊपर नहीं आने देता है. इट इज़ अ सॉर्ट ऑफ अ नेचुरल बैरियर फॉर द सी राइज. वो बैरियर है. तो आप ग्लोबल वार्मिंग को तो स्टॉप कर नहीं सकते हो, बट एटलीस्ट अपने एरिया में ये सब आप अगर ध्यान दोगे कि मैनग्रोव्स नहीं चले, लोकल रेजिडेंट्स करें, थोड़ा इंटरेस्ट लें, तो उनके लिए आगे फायदेमंद होएगा. सध्या मुंबईमध्ये समुद्रात भराव टाकून कोस्टल रोडचं काम केलं जात आहे. मात्र भविष्यात त्यामुळे मरीन ड्राईव्हला धोका वाढलेला आहे. मरीन ड्राईव्हला धोका निर्माण झाला याची वेगवेगळी कारणं आहेत. या कारणांमध्ये मरीन ड्राईव्ह परिसरात ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट चालू आहे याचा सुद्धा मोठा फटका जो आहे हा मरीन ड्राईव्हला बसतोय. आणि आत्ता जर आपण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मुंबईकरांच्या दृष्टीनं मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी म्हणून कोस्टल रोडचं कामसुद्धा याच मरीन ड्राईव्हमध्ये भराव टाकून करण्यात आलं आणि याचे परिणाम जे आहेत हे कालांतरानं दिसून येतील अशा पद्धतीचा निष्कर्षसुद्धा आता समोर आलेला आहे. कोणत्याही शहराचा विकास करताना योग्य पद्धतीनं नियोजन करण्याची आवश्यकता असते. मुंबई शहर समुद्र किनाऱ्यावर वसलेलं असून समुद्रात भराव टाकून विकास केला जात आहे. मुंबईचा विकास करताना नियोजनाचा अभाव असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बिल्डरांचं इतका बोलबाला आहे की बिल्डर पैसे चारून सर्व नियम धाब्यावर बसवतात आणि राजकीय पुढारी हे बिल्डरच्या तालावर नाचतात. ही दुर्दैवानं वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीमुळे मुंबईची पार वाट लावलेली आहे आणि आणखी वाट लागते आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली सरकारकडून मोठमोठे दावे केले जात असताना दुसरीकडे मात्र विकास कामांच्या नावाखाली समुद्रात भर टाकली जाते. खरं तर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळण्यासाठी पर्यावरणपूरक विकासावर भर देण्याची नितांत आवश्यकता आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आता बातमी आहे पुण्यात दत्त मंदिर शक्तत्वर रौप्य महोत्सव 125व्या वर्धापन दिनानिमित्त दत्त मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होतीये. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, संपूर्ण परिसरामध्ये खरं तर वातावरण भारावून निघालं असणार आहे. दत्त मंदिर शतकोत्तर महोत्सवानिमित्तानं पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत ती न्यूज 18 लोकमतच्या कॅमेरामध्ये कैद करण्यात आली आहेत. काय अपडेट्स? हो, निश्चितच आपण आता पाहू शकतोय स्क्रीनवरती. आता हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करते या दत्त मंदिरावरती. निमित्त साहजिकच शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे 125वं वर्ष आहे या दत्त मंदिराचं. दगडूशेठ ट्रस्ट जे आहे म्हणजे एक मंदिर आहे त्यांचं याचं आपलं हलवाई गणपतीचं, ते ट्रस्ट वेगळं आणि हे ट्रस्ट वेगळं. हे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाईच्या नावाने हे दत्त मंदिर त्या काळात उभारलं होतं आणि त्याच काळात ते दगडूशेठ गणपती मंदिरचं म्हणजे दोन्ही पॅरलल मंदिर आहेत. त्याच्या समोर ते मंदिर आहे, त्याचाही इतिहास आहे आणि याचाही वेगळा इतिहास आहे. म्हणून या मंदिराने आपले स्वतःचं एक वेगळं महात्म्य जपलेलं आहे. म्हणून जे भाविक गणपतीचे दर्शनाला येतात ते त्या दत्त मंदिराच्याही दर्शनाला येतात. म्हणून आज या मंदिराला 125 वर्ष झाल्यानिमित्ताने पुष्पवृष्टी केली जाते. त्या ट्रस्टिंगकडनं प्रताप परदेशी आणि ही सगळी ट्रस्टी मंडळी आहेत त्यांच्या मार्फत ही सगळी पुष्पवृष्टी केली जाते खास मंदिराचं शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी. आणि हे सगळं दृश्य जे आहे मनोहरी आपल्या डोळ्यात असेल किंवा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी हजारो भाविक इथं जमा झालेले आहेत. बरोबर आहे आणि त्यामुळे नयनरम्य दृश्य खरं तर या पुष्पवृष्टीमुळे पाहायला मिळते. धन्यवाद चंद्रकांत सविस्तर अपडेटसाठी. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्तानं PMPMLच्या वतीनं वारकऱ्यांसाठी अधिक बसेस सोडण्यात येत आहेत. शनिवारी पहिल्या टप्प्यात जादा बस सोडण्यात आल्या असून
आज दुसऱ्या टप्प्यात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकऱ्यांनी देखील बसनं प्रवास करत सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहन PMPLच्या वतीनं करण्यात आलं. आमच्या प्रशासनानं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनिमित्त जय्यत तयारी केलेली आहे. जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जास्त गाड्या सोडलेल्या आहेत. आजचा पहिला टप्पा आहे. आजच्या टप्प्यात थोड्या गाड्या जादा आहेत. उद्या दुसरा टप्पा राहील. परवा दिवशी अशा मनुष्यांनी भरपूर गाड्या सोडण्यात येत आहेत आणि जास्तीत जास्त वारकऱ्यांना त्यांची चांगली सोय होईल ही आमच्या प्रशासनाकडून चांगली तयारी चालू आहे. तर सर्व वारकरी बंधूंना आव्हान किंवा मी विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी PMPLच्या बसने प्रवास करून सुरक्षित प्रवास करावा व त्याचा आनंद घ्यावा. तर हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालंय. हरिनामाच्या गजरात निघालेल्या या पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांची उपस्थिती आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये 3 ठिकाणी रिंगण केलं जातं. विठ्ठल नामाचा जयघोष करत पांडुरंगांच्या भेटीसाठी निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पायी दिंडी अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव बुद्रुक इथं दिंडी आल्यानंतर वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळेस दिंडीचं जोरदार स्वागतही करण्यात आलं. विठ्ठल भेटीची ओढ लागलेले हजारो वारकरी निवृत्तीनाथ महाराज दिंडीत सहभागी झाले असून दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे. तर शेगावमधून देखील संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरकडे रवाना झाली आहे. या पालखीचे 3 मुक्काम झालेले असून मोठ्या संख्येनं वारकरी यामध्ये सहभागी झाले. संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आता अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय आणि त्यासाठी अवघी देहू नगरी सज्ज झाली आहे. देहू संस्थानकडून प्रस्थान सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे. तर प्रस्थान सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे आणि सगळ्या पॉलिशिंगची संपूर्ण पॉलिशिंग या ठिकाणी करण्यात येत आहे. तर नेमका हा प्रस्थान सोहळा कसा असणार आहे याबाबत पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. देव संस्थानकडून नेमकी कशी तयारी आहे आता आपल्यासोबत सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. महाराज, कशा पद्धतीने तयारी आहे? यंदा पावसानेही ओढ दिलेली आहे, काय सांगा? अर्थ माझे पोटी दिवस लेखी बोटी प्राण धरुणी कंठी वाटप आहे भेटशी केदवा माझी या जीवलगा हे गा पांडुरंगा माय बापा. जगद्गुरू तुकोबारांचा 337वा पालखी सोहळा 20 जून रोजी प्रस्थान ठेवतोय. अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होतोय. पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. अब्दागिरी, गरुड टक्के, पालखी, रथ सगळे पॉलिश करून सजावट करून झालेत. तरी पटके, भगव्या पताका, वारकरी ध्वज पताका हे सगळं तयार केले. वारकरी आता यायला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ सगळी कामं पूर्णत्वाला गेलेली आहे. 20 तारखेला 2 वर्ष कोरोनाच्या महामारीमुळं पालखी सोहळा झाला नाही. यावर्षी तो 15-20% जास्त होण्याची शक्यता वाटते. त्यामुळं शासनही तयारीत आहे, आम्ही सगळे तयारीत आहोत. आणि यानंतर पाहतो ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव खामगाव रस्त्यावर नीलगाईंचा कळप दिसून आलाय. लासुरा या गावाजवळ 8 ते 10 नीलगाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्या होत्या आणि त्यामुळेच या रस्त्यावरून जाणाऱ्यांची घाबरगुंडी उडाली आहे. पाण्याच्या आणि खाण्याच्या शोधात या नीलगाई जंगल परिसर सोडून ग्रामीण भागाकडे वाटचाल करताना दिसल्या.
तर गोंदिया जिल्ह्याचं वैभव असलेल्या सारस पक्ष्यांची संख्या कमी होती आहे. नुकतंच झालेल्या सारस गणनेमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 5 सारस कमी आढळून आल्यात आणि याची दखल घेत हायकोर्टानं गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील 5 प्रमुख विभागांना सारस संवर्धनाचे आदेश देण्यात आले. प्रेमाचं प्रतीक आणि शेतकरी मित्र अशी ओळख असलेला सारस पक्षी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त गोंदिया जिल्ह्यातच पाहायला मिळतोय.